नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा 16 मेचा भाग अतिशय जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच युगंधर मालकांची फॅमिली आपल्यासमोर आलेली आहे. तर आता सगळेजण देवदर्शनावरनं घरी निघालेले असतात, पण ट्रॅफिकमध्ये गाड्या अडकलेल्या असतात. एका गाडीत आता शिल्पाताई म्हणजे युगंधर मालकांची बहीण असते आणि दुसऱ्या गाडीत युगंधर मालकांचे आई बाबा आणि धनश्री बसलेले असतात. पण गाडी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे शिल्पाताई खूपच भडकलेली असते. तेव्हा लगेच आता युगंधरची आई म्हणू लागते, हो शिल्पा तर खूप भडकली, तिला घाई झाली ना, कधी एकदा युगंधरला भेटते असं झालंय. युगंधरची लाडकी ताई आहे ना ती, म्हणून तिची जरा चिडचिड होते हो, आता काय करायचं. त्यावर लगेच आता युगंधरचे बाबा म्हणू लागतात, काळजी करू नको, एकदा का आपण या ट्रॅफिकमधनं निघलो की घरीच पोचणार आहोत आणि मग दोघा बहीण भावंडांची भेट नक्कीच होणार. त्याच वेळेस आता ही भडकलेली शिल्पाताई ड्रायव्हरवरती ओरडू लागते, ए गाढव डोक्याच्या, तुला कळत नाही, मी तुला काय सांगितलं होतं, मला लवकरात लवकर घरी पोचायचे सांगितलं होतं का नाही. अरे किती बिनडोके रे तू, अरे तुला अक्कल नाही आहे, तू या रस्त्यात मला अडकवलंच कसं. मी तुला काय सांगितलं होतं, या रस्त्याने गाडी घेऊ नको, पण तू माझं ऐकलं नाही. ऐकलं तू मला या शॉर्टकटच्या रस्त्याने घेऊन आला, ही तुझी मोठी चूक झाली या गाढव डोक्याच्या, आता घरी चल, मी तुला दाखवतेच. त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, मॅडम मॅडम चूक झाली, मला वाटलं नव्हतं इकडे एवढी ट्रॅफिक असेल. त्यावर शिल्पा म्हणू लागते, हो अरे मी निंबाळकर घराण्यांची मुलगी या, लक्षात ठेव, मला उशीर होता कामा नये. निंबाळकरांची मुलगी काम वेळेतच पार पाडते, हे तुझ्या 7 जन्मेपर्यंत डोक्यात फिट्ट करून ठेव. चल लवकर गाडी काढ इकडनं. त्याच वेळेस आता लगेच इकडे युगंधरची आई म्हणू लागते, धनश्री अगं जाऊन बघतेस का, अगं शिल्पाचा राग खूपच वाढलाय गं, आता काय करायचं. त्यावर लगेच युगंधरचे बाबा म्हणू लागतात, काळजी करू नको, सांगितलं ना, एकदा का भावाला भेटली की सगळा राग शांत होणार. त्याच वेळेस एक भिकारी आलेला असतो. आता लगेच तो शिल्पाताईच्या गाडीजवळ येतो आणि गाडीच्या दरवाजाची काच जोर जोरात वाजू लागतो. मालकीनबाई अहो काहीतरी द्या की, लय भूक लागली, 2 रुपये द्या हो, पोटात काहीतरी जाईल, मालकीबाईन द्या हो, काहीतरी द्या, असे म्हणू लागतो. त्याच वेळेस आता या शिल्पाला मात्र गरीब लोकांचा खूपच राग आलेला असतो. आता गरिबांच्या विरुद्ध ती जरा विचित्रच वागत असते. तेव्हा लगेच आता इकडनं युगंधरची आई म्हणू लागते, हो अहो बघताय, अहो तो भिकारी शिल्पाच्या गाडीजवळ टकटक वाजवतोय, अहो आता ही शिल्पा काय करेन सांगता येणार नाही. शिल्पाला गरीब लोकांची किती चीड आहे तुम्हाला माहिती आहे ना, ही शिल्पा जरा विचित्रच असते. त्याच वेळेस आता तो भिकारी म्हणू लागतो, मालकीनबाई द्या ना. आता शिल्पा लगेच आपल्या पर्समधनं 500ची नोट काढते आणि काच खाली करते आणि लगेच आता तो भिकारी पटकन आता मालकीनबाईच्या म्हणजे शिल्पाच्या हातनं 500ची नोट घेणार. तेच आता शिल्पा पटकन काच वरती करते. आता मात्र त्या भिकाऱ्याचा हात गाडीमध्ये अडकलेला असतो, तो जोर जोरात ओरडू लागतो. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, ड्रायव्हर गाडी पळव, गाडी पळव. याची हिंमत कशी झाली निंबाळकरांच्या गाडीला याचे घाणेरडे हात लावण्याची, याला याची लायकी दाखवावीच लागेल, गाडी जोरात पळव. आता मात्र ड्रायव्हरही घाबरलेला असतो. तेव्हा तो भिकारी ओरडू लागतो, मालकीनबाई असं नका करू, गाडी थांबवा, माझा हात तुटून जाईल, मालकीनबाई असं नका करू. पण ही भडकलेली शिल्पा मात्र थांबायला तयारच नसते. आता मात्र त्याच वेळेस त्या भिकाऱ्याचा हात काचेतनं निसटतो, तो धपकन रोडवरती खाली पडतो. आता मात्र लगेच युगंधरचे आई बाबा मात्र त्या भिकाऱ्याकडे बघू लागतात. तर इकडे घरी आता मालक साहेबांचं मीटिंगविषयी शिर्केबरोबर बोलणं चालू असतं. तेवढ्यात आता लगेच शिल्पाताईचा फोन येतो, दादा अरे तू घरीच आहे ना, मी येते बरं का, आलेस तुला भेटायला, लगेच माझं आगमन होणार. तेव्हा लगेच आता युगंधर म्हणू लागतं, ताई अगं हा युगंधर तुझी वाट बघतोय, ये लवकर, मी घरीच आहे. आता फोन बंद होताच लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के शिल्पाताईचं आगमन होणार आहे, लवकरात लवकर घरातली सगळी साफसफाई सगळं काही ठीकठाक व्हायला पाहिजे, कसली कमी राहायला नको, लक्ष्मणला बोलवा पटकन. त्याच वेळेस शिर्केसाहेब लक्ष्मणला आवाज देतात, लक्ष्मण शिल्पाताई येतात, सगळी आवरावरी साफसफाई लगेचच्या लगेच झाली पाहिजे, चला पटकन तातडीने कामाला लागा. त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के सगळं काही व्यवस्थित व्हायलाच पाहिजे. त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब हे समजा तर होईल हो, पण पुढचं काय
त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के बरोबर आहे, पुढचा खेळ अवघड आहे. तुम्ही लवकरात लवकर जाधवाच्या कुटुंबाला रत्नागिरीला शिफ्ट करा. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब अहो काय बोलते तुम्ही, रत्नागिरीला? तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हो हे बघ शिर्के, आनंदीचे अजून खेळण्या बागडण्याचे दिवस आहे. अजून तिचं वय नाही हो, लहान पोरगी, त्यात एक नंबर भारी आणि गुणी पोरगी, पण तिचं माझ्यामुळे आयुष्याची वाट लागली. त्यामुळे शिर्के, मला आनंदीच्या आयुष्यात अजून संकट आणायची नाही आहे. तिला कुठलाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे. माझ्यामुळे जे झालं त्याची शिक्षा तिला भोगता कामा नये. त्यामुळे शिर्के, तुम्ही लवकरात लवकर जाधवांना इकडनं शिफ्ट करा. उगाच जाधवांच्या फॅमिलीला कसलाही त्रास होता कामा नये. जाधवांबरोबर मी बोलतो, त्यांना जे काही समजावून सांगायचे ते मी सांगतो. कसं आहे ना, या सगळ्यात आनंदीला कुठलाही त्रास होता कामा नये आणि आनंदीबद्दल ताईला काहीही कळता कामा नये. हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचताच कामा नये. तेवढ्यात लगेच आता या शिल्पाताईची एंट्री हवेलीत झालेली असते. आता हातात काठी घेऊन अगदी रुबाबात ही शिल्पाताई आतमध्ये येते. काय काय बोलला युगंधर, काय पोचू द्यायचं नाही माझ्यापर्यंत? असं काय लपवणार आहे तू माझ्यापासनं, सांग ना. आता शिर्के आणि मालक साहेब या शिल्पाताईकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, बोल ना. अरे मी तुझी ताई आहे ना, मग माझ्यापासनं काय बी लपवायचं नाही, सांग लवकर. तेव्हा लगेच आता युगंधर मालक म्हणू लागतात, ताई अगं काय लपवणार आहे मी तुझ्यापासनं, काहीच नाही. आलीस तू, कशी बरी आहेस ना? तेवढ्यात आई बाबा आलेले असतात. आता लगेच युगंधर मालक शिल्पाताईचं दर्शन घेतात, आईबाबांचाही आशीर्वाद घेतात. त्याच वेळेस आता लगेच मालक साहेब म्हणू लागतात, आई बाबा कसं झालं देवदर्शन, सगळं काही व्यवस्थित झालं ना? त्यावर लगेच शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर मी सोबत असताना कसलीच कमी कुणाला पडणार नाही, हे तुला माहिती आहे ना? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, हो मला तेवढं मात्र माहिती आहे ताई, तुझ्याबद्दल तर सगळीच माहिती आहे ना मला, तू कशाला काही कमी पडू देणार? त्याच वेळेस आता लगेच घरात ज्या कामवाल्या बायका असतात ना, त्या बॅगा घेऊन आता घरात निघालेले असतात. तेवढ्यात आता लगेच एका बाईचा पाय अडकतो, ती बॅगा घेऊन धपकन खाली पडणार. तेच आता ही शिल्पाताई तिच्या हातात जी काठी असते ना, ती तिच्या अशी गळ्याला लावते. काय गे भिकारी, नाही तर अगं कुठनं आलीस तू, तुझी लायकी तरी आहे का माझ्या जवळनं जाण्याची, आणि माझ्या अंगावर पडायला बघतेस तू, दूर हो. किती घाण वास येतोय तुझ्या अंगाचा, गरीब नाही तर. मला ना असल्या गरिबांचा लय राग येतो, दूर व्हायचं, दूर हो. किती दिवसापासनं पारोशी आहे ग, आंघोळ करतेस की नाही, चल निघ इकडनं. आता मात्र लगेच मालक साहेब शिर्के सगळेजण एकमेकांकडे बघू लागतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, ताई ताई तू शांत हो, तू प्रवासावरनं आली की नाही, आता आराम करा, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. त्याच वेळेस युगंधर मालकांचे बाबा म्हणू लागतात, अरे युगंधर तुला बघितलं आणि आमचं मन अगदी शांत झालं, आमचा सगळा जीव तुझ्यात. आणि युगंधर, अरे आम्हाला कसली कमी कधीच पडणार नाही, कारण तुझ्या दारात लक्ष्मी नांदते आणि तुझा हा खरेपणा, हे सगळं जे तू उभी केलं आहे ना, त्या जर तू असंच टिकून ठेवलं ना, तर आम्हाला कसलं टेन्शन, आम्ही तर एकदम निवांत आहोत, आमची काळजी करू नको. तर इकडे आता चंदन मात्र शलाकाला भेटण्यासाठी आलेला असतो. आता आनंदीची एंट्री घरात अजून झाली नाही, तिचा गृहप्रवेश केलाच नाही. या सगळ्या खबरा आता या चंद्याने बरोबर शलाकापर्यंत पोचवलेले असतात. तेव्हा शलाका खुश होते, चंद्या काही न्यूज दिली ना तू, सॉलिड. म्हणजे ते कसं झालंय ना, वाघाने शिकार केली पण त्याला त्याच्या घरातच नेता आली नाही, अशी गंमत झाली की लय भारी. म्हणजे आपल्याला हरवण्यासाठी या युगंधरने आनंदीशी लगीन केलं, पण अजूनही आपलं घर वाचवण्यासाठी हा युगंधर या आनंदीला गेस्ट हाऊसवरती ठेवतोय. तेव्हा चंद्र म्हणू लागतो, हो ना, मला हेच कळेन असं झालंय, मालक साहेब आनंदीला गेस्ट हाऊसवरती किती दिवस ठेवणार? त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, मला माहिती आहे ना त्याने आनंदीला तिकडे का ठेवलंय, कारण त्याला त्याच्याच तत्वामध्ये असं गुरफटून टाकलं गेलंय. तो युगंधर कसा आहे माहिती तुला चंदन, अरे खूप तत्वांचा असा मालक झालेला आहे तो, त्याला ना त्याची तत्त्व सुटतच नाही. त्याने ना आपल्या घराची इज्जत, घराण्याचं नाव, निंबाळकर घराण्याची शान टिकवून ठेवण्यासाठी आनंदीला गेस्ट हाऊसवरती ठेवलं आहे, आणि आता आपल्याला तेच करायचं आहे जे त्याला नको आहे. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, शलाका मॅडम नक्की आपल्याला कुठला डाव टाकायचा आहे, नाही म्हणजे काय खेळी खेळायची सांगाल? त्यावर शलाका म्हणू लागते, ऐक
आता युगंधरने त्याचा उंबरा असा धरून ठेवलाय, जो त्याला सुटू द्यायचा नाही. पण आपण त्या उंबऱ्यावरतीच घाव घालायचा आणि निंबाळकर घराण्याचे असे चिंधडे चिंधडे उडवायचे. बघ, नाही युगंधरची वाट लावली ना तर शलाका नाही मी. शलाका म्हणजे धमाका. आता हेच काम करायचं असं आता शलाकाने ठरवलेलं असतं. तर इकडे आता हवेलीत मालक साहेब आपल्या आईजवळ येतात. तेव्हा लगेच मालक साहेबांची आई त्यांच्या तोंडावरनं हात फिरवते. असाच मोठा हो, अशाच यशाच्या पायऱ्या गाठ, यातच आमचं सुख आहे. तेव्हा लगेच आता धनश्री पुढे येते. धनश्री म्हणजे विद्याधरची बायको असते. आता लगेच ती मालक साहेबांना विचारू लागते, भाऊजी अहो कसे आहात तुम्ही? तेव्हा लगेच मालक साहेब नकळत तिच्याकडे न बघता उत्तर देतात, मी ठीक आहे. धनश्री तू कशी आहे? त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, मी ठीक आहे. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, ठीक कसली? 17 वेळा तिच्या नवऱ्याला फोन करण्याचं काम चालू होतं. किती वेळा सांगितलं तिला त्या गाव गुंडाला फोन करू नको, तो काय उपाशी मरणार आहे का? एक नंबरचा भामटा गाव गुंड येतो, कशाला त्याच्या पंचायती हव्या तिला? त्यावर लगेच आता धनश्री म्हणू लागते, भाऊजी ते आले होते का इकडे? त्याच वेळेस मालक साहेबांना आता विद्याधरने काय काय केलंय, कसा आनंदीला त्रास दिला, त्यानंतर पुढे काय काय झालं हे सगळे क्षण आठवतात. त्याच वेळेस आता शिल्पाताई म्हणू लागते, आला असेल की एक नंबरचा लबाड गाव गुंड आला असेल हप्ता वसूल करायला, आणि एकदा का हप्ता घेतला की गावात धुंडाळायला मोकळा की तो, हो की नाही युगंधर? त्याच वेळेस आता लगेच युगंधर मालकांना पुन्हा या राक्षसी विद्याधरचे काही क्षण आठवतात. तेव्हा लगेच आता शिर्के समोर येतात. चला चला, ते सगळं जाऊ द्या, चला बरं पटकन लक्ष्मण सरबत आण, अरे चल की पटकन. त्याच वेळेस शिल्पाताई म्हणू लागते, थांब शिर्के, सरबत तर घेताच येईल, ते काय कुठे जाणार नाही पळून, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. शिर्के, तुम्ही काय लपवताय माझ्यापासनं? असं काय गुपित आहे जे या शिल्पापर्यंत पोहोचू शकत नाही? लवकरात लवकर बोला शिर्के. त्याच वेळेस शिर्के समोर येतात. नाही म्हणजे ते. त्याच वेळेस शिल्पाताई ओरडतच म्हणू लागते, का घसा कोरडा पडला का? का बोलती बंद झाली? लवकरात लवकर शिर्के मला सांगा, काय गुपित लपवणं चालू आहे माझ्यापासनं? तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, ताई असं काही नाही आहे. अगं तुझ्यापासनं मी काय लपवणार? तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर तुझ्याकडे बघता क्षणी मी ओळखलंय, तू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय. तुला मला काहीतरी सांगायचंय पण तू ते सांगू शकत नाही. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, या शिल्पाताईपासनं काय बी लपवायचं नाही, सांग लवकर. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ताई अगं तेच पॅलेस कन्स्टेन्सीचं टेन्शन होतं, त्या डीलबद्दलच आमची बोलणी चालू होती, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच शिल्पाताई म्हणू लागते, अरे मग जल्लोष करा की, अरे सगळ्या जगाला कळालं तुला 7 समुद्रापलीकडे डील भेटलंय म्हणून. आणि मग युगंधर असं टेन्शन घेऊन का बसलाय तू? अरे मस्त पार्टी कर, एन्जॉय कर. त्यावर लगेच आता मालक साहेब आता शिल्पाताईच्या नजरेला नजर मिळवत नसतात, कारण इथे काय घडलं हे जर शिल्पाताईला कळालं तर मोठा धमाकाच होणार, याची भीती त्यांना वाटत असते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, नाही ताई जल्लोष वगैरे नको, मला सध्या कामाचा लोड आहे आणि त्यात ते टेन्शन. त्यावर शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर इकडे बघा, एक गोष्ट लक्षात ठेव, जगासाठी गावातील लोकांसाठी सगळ्यांसाठी तू मालक साहेब आहे, पण माझ्यासाठी तू माझा लहान भाऊ युगंधरच असणार आहे. त्यामुळे या शिल्पाताईपासनं काय बी लपवायचं नाही. तू हे जे विश्व उभं केलं आहे ना, ते सगळं कसं केलं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिल्पाताई हे सगळं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच झालं आहे गं, दुसरं काहीच नाही. पॅलेस डीलचं टेन्शन आता बास, आता चला बरं पटकन. त्यावर शिल्पाताई म्हणू लागते, बरोबर बोलतोयस ना युगंधर, काही लपवत नाही आहे ना माझ्यापासनं? आता मालक साहेब शिर्केंकडे बघू लागतात. तर त्यानंतर इकडे आता कारखान्याच्या बाहेर जे गेस्ट हाऊस असतं ना, त्या ठिकाणी आनंदीला ठेवलेलं असतं. त्या ठिकाणी आता शलाका आणि चंदन आलेले असतात. आता बाहेर नंदू काका म्हणजेच ते वॉचमॅन बसलेले असतात. तेव्हा शलाका म्हणू लागते, चंदन या वॉचमनचं काहीतरी कर, म्हणजे आपण बरोबर या आनंदीपर्यंत पोहोचू शकतो. आता चंदन गुपचूप पाठीमागनं नंदूच्या पाठीमागे येऊन उभी राहतो आणि जोरदार दिशी लाकडाने नंदूच्या डोक्यात वार करतो. नंदू धपकन खाली पडतो. त्याच वेळेस चंदन शलाका मॅडमला खुणावतो. शलाका येते, वा चंदन एक नंबर भारी काम केलं की. आता लगेच शलाका आणि चंदन गेस्ट हाऊसमध्ये निघालेले असतात. तर इकडे शिल्पाताई म्हणू लागते, युगंधर बोल लवकर,
काही लपवतोय का तू? तेव्हा मालक साहेबांना आता आनंदीबरोबर कसं लग्न झालं ते सगळे क्षण आठवतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, नाही ग ताई, असं काही नाही आहे. त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, मग माझ्या नजरेला नजर दे. तुझी नजर काहीतरी वेगळंच सांगते, सांग लवकर. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, ताई, अगं त्या शलाकाचं टेन्शन, अगं सारखी ना नुसतं खोडा घालण्याचं काम करते, दुसरं काहीच नाही. त्यावर शिल्पाताई म्हणू लागते, ती शलाका, तिला तर ना उलटं टांगून मिरचीची धुरीच द्यायला पाहिजे, असं ना तिला सोडणार नाही मी. त्याच वेळेस आता शिल्पाताईचं लक्ष समिधाकडे जातं. आता शिल्पाताई समिधाच्या फोटोसमोर येऊन उभी राहते. समिधा, आज तुझी खूप आठवण येते ग. खरंच तू माझ्या युगंधरसाठी काय होती ना हे मला चांगलंच माहिती. त्यामुळे समिधा, आज तरी तू आमच्यात नसली ना तरी तुझी या घरातली जागा कधी बी कोण बी घेऊ शकत नाही. युगंधरच्या मनात तुझी काय जागा आहे हे मला चांगलंच माहिती आणि तिचा हक्क दुसरं कोणाला बी मिळणार नाही. आता मालक साहेबांना मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे आनंदी आपलं गाठोडं बांधत असते. कधी मालक साहेब येतील आणि मला घेऊन जातील या आशेवरती ती असते. त्याच वेळेस शलाका येते. अरे बापरे, युगंधर निंबाळकर यांची झालेली धर्मपती इकडे हाय होय. अरे बापरे, तुला तर कचऱ्यासारखं फेकून दिलं की. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शलाका मॅडम, तुम्ही इथे काय करायलेत? त्यावर शलाका म्हणू लागते, ध्यानावर हाय म्हणायची. अगं, अजून तुमच्या लग्नाचा मांडव बी उठला नाही, तुझं कपाळावरचं कुंकू सुकलं बी नाही, तेच तुला या अडगळीच्या खोलीत फेकून दिलं. युगंधर तुला घरी घेऊन गेला नाही, तुझा गृहप्रवेश झाला नाही. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, मॅडम तुम्ही जा इकडनं, आम्हाला आमचं काय करायचं ना ते कळतं. त्यावर लगेच आता शलाका म्हणू लागते, आनंदी, अगं वेडी झालीस का? तुझं कल्याण करण्यासाठी मी इकडे आले. तुला माहिती, अगं तो युगंधर मुद्दामून तुला घरात नेत नाही, कारण तो तुला धर्मपत्नीचा दर्जा कधीच देणार नाही. त्याने हे लग्न तुझ्यासाठी बिझनेस डील म्हणून केलंय, तुझ्या आयुष्यासाठी नाही केलं. कळतंय का आनंदी तुला? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बास शलाका मॅडम, झालं ना बोलून, तुम्ही आता इकडनं निघा. त्यावर शलाका म्हणू लागते, नाही आनंदी, अगं मी तुझ्या भल्याचा विचार करूनच इकडे आले. मी आता तुला युगंधरच्या घरात सून म्हणून तुझा गृहप्रवेश करायलाच लावणार. बघूया तो युगंधर करतोय की नाही. पण आनंदी, अगं तो तुझ्या भावनांशी खेळतोय. बिझनेससाठी त्याने तुझ्याबरोबर लग्न केलंय, नाहीतर तो युगंधर तुला कधीच बायकोचा दर्जा देणार नाही. अगं तुमचा संसार असा कचऱ्यासारखाच लोळणार आनंदी. तेव्हा आनंदी मला लागते, बास शलाका मॅडम, तुम्ही आज हा खोटा कळवळा दाखवणं बंद करा. तुम्ही इथे माझ्या भल्यासाठी नाही तर मालक साहेबांचा सूड घेण्यासाठी आले, हे मला कळतंय. कारण कसं आहे ना शलाका मॅडम, अनुभव माणसाला खूप काही शिकवतोय आणि तुमचा अनुभव मी चांगलाच घेतलाय. त्यामुळे माझ्या मालक साहेबांबद्दल वाईट साईड बोलायचं नाही, कारण तुमच्यापेक्षा जास्त विश्वास माझ्या नवऱ्यावरती म्हणजे मालक साहेबांवरती. ते माझे मालक आहे आणि मी त्यांची धर्मपत्नी आहे. आमच्यात काय होईल, काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू, तुम्ही निघा इकडनं. त्यावर शलाकाला राग येतो. तेव्हा शलाका म्हणू लागते, अजून त्या निंबाळकरांच्या घरात सून म्हणून गृहप्रवेश झाला बी नाही, तेच मला ओरडते तू. बघूया आता हा युगंधर तुला कसं स्वीकारत नाही, बघतेस ना. नाही त्याच्या नाकावर टिचून तुला त्या घरात सून म्हणून नेलं ना तर नावाची शलाका नाही. आणि जर त्याने तुझा स्वीकार केला नाही ना, मग बघ, शपथ घेऊन सांगते, अशी वाट लावेन ना युगंधरची, गावात तोंड दाखवून चालण्याची हिंमत होणार नाही, तोंड दाखवण्याची लायकी राहणार नाही त्याची. आता आनंदीला या शलाकाचं बोलणं जरा विचित्रच वाटतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये इथे आता शलाका आनंदीला ओढतच युगंधर मालकांच्या हवेलीत घेऊन येते आणि मग लागते, शिल्पाताई, हे घे तुझी नवीन झालेली वहिनी, युगंधरची बायको. युगंधरने हिच्याशी लगीन केलंय, निंबाळकर घराण्यांची सून झाली. आता मात्र शिल्पाताईला खूपच राग येतो. बास शलाका, बोलली ते लय झालं. आमचं निंबाळकर घराणं हिचं सून म्हणून स्वीकार करूच शकत नाही. माझ्या युगंधरवर पूर्ण विश्वास आहे, तो असल्या पोरीबरोबर लगीन करूच शकत नाही. आता मात्र लगेच शलाका म्हणू लागते, हो मग विचार की तुझ्या युगंधरला. आता मात्र आनंदीचा स्वीकार युगंधर मालक करणार का, पुढे काय काय होणार हे बघणं खूपच मजेदार असणार आहे. पण मित्रांनो,
मालिकेत ट्विस्ट असल्यामुळे मालिका जरा उशिरा पडते, पण जेव्हा पडेल तेव्हा मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.